तुम्ही फॅशनचे ट्रेंड्स पाहिलेत? एक काळ होता जेव्हा तुमचे बेल बॉटम्स असायचे तर तुम्ही म्हणायचात वाव मेक्स मी हॅपी, किंवा साईड बर्न्स असायचे किंवा हँडल बार मिशा असायच्या तर तुम्ही काय बोलायचात? तुम्ही पाहत नाही आहात का की ज्या प्रत्येक गोष्टीला तुमची आवड नावड म्हणता ती समाजातून येते. हेअरस्टाईल पासून ते प्रत्येक गोष्ट समाजातून येते. तर मग तुम्ही कशाला तुमचं प्लेजर म्हणत आहात? हां, फक्त जी अगदी शारीरिक गोष्ट असते, टिकलिंग, गुदगुल्या, त्याला तुम्ही म्हणू शकता की ती सोशल नाहीये. गुदगुल्या आज पण केल्या तर तुम्ही हसाल, 100 वर्षांपूर्वी पण केल्या असत्या तर तुम्ही हसलाच असता. तर मग तुम्ही कशाला तुमचं प्लेजर म्हणत आहात? अध्यात्म सांगतं की एक आनंद असा असतो जो काळावर, ठिकाणावर, समाजावर अवलंबून नसतो. ही मजा तर काय आहे, ती पण एक स्थळ, काळ आणि सामाजिक गोष्टच आहे ना. कधी कुणाला अमुक गोष्टीत मजा मिळते कारण त्याला सांगितलं गेलंय की हे मजेदार आहे. त्या दिवशी मी उदाहरण देत होतो की आपल्याला माहिती का आपण वारंवार फ्रेंच परफ्युम्सची गोष्ट का करतो? कारण मध्ययुगात असं मानलं जायचं की अंघोळ केल्याने तुमचे पोर्स उघडतात आणि बॅक्टेरिया आत शिरतात. तर पुरुष आणि स्त्रिया आयुष्यभर अंघोळच करायचे नाहीत. जेव्हा अंघोळच करणार नाही तर कडक परफ्यूमची गरज पडेलच ना. तर म्हणूनच तिथं बेस्ट परफ्यूम्स डेव्हलप झाले. लोकांना मजा वाटायची अंघोळ न करण्यात. लोक या गोष्टीला आपल्या सीव्हीवर लिहायचे. ते खूप प्रसिद्ध राणी आहे ना, तिनं आयुष्यात फक्त 2दा अंघोळ केली, ज्यापैकी एकदा जन्माला आल्यावर. अंघोळ न करण्यात मजा येते आणि ज्याचे दात जितके किडलेले असायचे त्याला मानलं जायचं की हा तितक्या चांगल्या कुळातील आणि नशीबवान आहे. कारण ब्रशिंग हॅबिट्स अशी तर काही गोष्ट नव्हतीच की डेंटल सायन्स डेव्हलप झालंय वगैरे. तर जे लोक साखर जास्त खायचे त्यांचेच जास्त दात किडायचे आणि साखर तेव्हा इतकी महाग असायची की फक्त श्रीमंतांना मिळायची. तर दात पण मग श्रीमंतांचेच किडलेले असायचे. तर हे मानलं गेलं की दात किडवून घ्या याने नशीब चांगलं होईल. तर गरीब लोक मुद्दाम आपले दात किडवायचे. मजा येते दात किडवण्यात. माहिती नाही जगात कशा कशा प्रकारच्या लोकांना कोणत्या गोष्टींमध्ये मजा येते. अजूनही काही जमाती आहेत जिथे इतका लांब हा खालचा ओठ आहे, लोअर लिप, त्याला इतकं मोठं करून घ्याल तर हे बघा, त्यांना बघून कित्येकांना ऑर्गॅझम येऊन जातो. म्हणतात हेच खरंय. कोणी आपले कान इतके लांब करतोय, त्यात जड कानातलं घालून घेतलंय, म्हणतील जितके लांब कान असतील तितकी जास्त ती सुंदर होऊन जाते. कोणी मान लांब करतंय, लहान मुलगी आहे तिच्या मानेत रिंग्स घालून दिल्या, आता ती रिंग तितकीच आहे. मुलीच्या मानेचा जो परिघ आहे, जो डायमीटर आहे तो वाढतोय तर मान अशी लांब होऊन जाते. म्हणतात किती सुंदर, किती लांब मान आहे. लोकांना माहिती नाही कशा कशा गोष्टींमध्ये मजा येते. मजा ही एक सोशल कॉन्स्ट्रक्ट आहे, त्यात काही आंतरिक नाहीये. तुमच्या सुखाच्या कल्पनेबद्दल काही ऑथेंटिक नाहीये. तुमचं सुख समाजातून येतंय. फक्त या अर्थाने नाही की ते समाजातील वस्तूंवर अवलंबून आहे, तर या अर्थाने की ते स्वतःच्या व्याख्येसाठीच समाजावर अवलंबून आहे. ज्याला आपण मजा म्हणतो, फन, प्लेजर, हॅपीनेस, हे सगळं आपलं नाहीये. तुम्हाला सांगितलं गेलंय की अशा गोष्टींमध्ये मजा येईल तर मजा यायला लागते. हां, फक्त जी अगदी शारीरिक गोष्ट असते, टिकलिंग, गुदगुल्या, त्याला तुम्ही म्हणू शकता की ती सामाजिक नाहीये. गुदगुल्या आज पण केल्या तर तुम्ही हसाल, 100 वर्षांपूर्वी पण केल्या असत्या तर तुम्ही हसलाच असतात. बाकी तर जितक्या तुम्हाला मजेदार गोष्टी वाटतात त्या सामाजिक गोष्टी आहेत. त्यांच्यात असं काही नाहीये. साखरेबद्दल बोलत होतो. साखर आपल्याला कधी उपलब्धच व्हायची नाही. तर तुम्हाला काय वाटतंय, लोकांना साखर नेहमीपासून मजेदार वाटायची? नाही वाटायची. आपल्याला साखरेची सवय लावली गेली आहे आणि आता आपल्याला साखरेत खूप मजा येते. नाहीतर मानवी इतिहासात आपण कधी इतकी साखर नाही खाल्ली ना. साखरेला गरजेचं मानलं, पण आता साखरेशिवाय मजा येतच नाही. साखर आणा, साखर. भलेही त्याने तुम्ही भारताला डायबिटीस कॅपिटल बनवून टाका, काही करा, तर मजा कोणतीही आतली, आंतरिक, पर्सनल, ऑथेंटिक गोष्ट नसते. हे समजून घ्यावं लागेल. केवळ पूर्णपणे शारीरिक गोष्ट सोडून. तुम्हाला माहिती आहे, मजेबद्दल जेव्हा बोललं जातं, मी तरुण लोक इथे बसलेले आहात, मजेमध्ये खूप मोठी मजा असते लैंगिक सुख. भारतात तर एवढा रिसर्चच नाही होत यात, तेवढा डेटा उपलब्ध नाहीये. जेव्हा तुम्ही वेस्टचा डेटा बघता, विशेषतः US चा डेटा बघता, तर घटस्फोटामागचं प्रमुख कारण सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन असतं. म्हणतात सेक्शुअलमध्ये मजा येत नाहीये. त्यावर लोकांनी रिसर्च केला. तरी सोशिओलॉजीमध्ये हे सगळं चालतं. याच्यावर पण रिसर्च करा. रिसर्च केला, भानगड काय ही सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन काय आहे.
तर समोर हे येत आहे की मजेची लैंगिक सुखाची व्याख्या पॉर्न सेट करतंय. व्यक्ती नाही सेट करत, पॉर्न सेट करतंय. त्याने ते पॉर्न नसतं बघितलं तर म्हटलं असतं ठीक आहे, जितकी आहे तितकीच आहे, एवढीच चालेल. पॉर्न बघितल्यानंतर म्हणतो नाही, मजा अशी असायला पाहिजे, तशी मिळत नाही तर मग घटस्फोट होतात. आणि 70% घटस्फोट महिलांकडून सुरू केले जातात. कारण जे त्या पॉर्नमध्ये पाहत आहे ते त्यांना खऱ्या आयुष्यात मिळतच नाहीये, मिळू शकत पण नाही. ती जी मजेची व्याख्या आहे ती तर तुमच्या शरीरातून पण येत नाहीये. एक तर असतं चला टिकलिंगमध्ये माझ्या शरीराने सांगितलं की मजा आली, किंवा खूप उकडत होतं, थंड पाणी मिळालं तर शरीराने सांगितलं की मजा आली. आपण ज्या गोष्टींना मजा म्हणतोय ती तर शारीरिक देखील नाहीये. शारीरिक मजा देखील सामाजिक बनलीये. सेक्शुअल प्लेजर देखील सोसायटी ठरवतीये. सेक्समध्ये असं 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 इतक्या वेळपर्यंत होईल तर त्याला प्लेजर मानू, नाहीतर नाही मानणार. आणि ते नाही होत तर घटस्फोट होतोय. मजा म्हणजे काय? मजा म्हणजे काय? तर मग अध्यात्म सांगतं की एक मजा अशी असते जी काळावर, ठिकाणावर, समाजावर आश्रित नसते. त्याला आनंद म्हणतात. त्यासाठी कोणत्याही वस्तूची गरज नाहीये. त्यासाठी कोणी नाही पाहिजे जो येऊन सांगेल की अशी गोष्ट मजेदार आहे. तो आनंद कशात मिळतो? अध्यात्म सांगतं की ज्या गोष्टीला मजा म्हणता आणि जिला बेमजा म्हणता, ज्याला सुख म्हणता, ज्याला दुःख म्हणता, दोघांना समजून घ्या की ही भानगड नेमकी काय आहे. आणि या समजण्यात जी मौज आहे तो आनंद आहे. तर दुःख पण चाललंय तर त्याला समजा, दुःखात पण आनंदी राहाल. आणि सुख चाललंय तेव्हा तर समजा काही चाललंय, जे काही चाललंय त्याला समजून घ्या, तो आनंद आहे. दॅट्स जॉय बियॉन्ड ऑल काइंड ऑफ प्लेजर्स. तर असं नाहीये की अध्यात्म तुम्हाला मजेपासून दूर करतं. ते तुम्हाला अजून वरच्या मजेमध्ये आमंत्रित करतं. ते सांगतं की तुम्ही छोट्या मोठ्या त्या मजेत अडकलेले आहात, जे तुम्हाला इकडून तिकडून सांगितलं गेलं की ही मजेची गोष्ट आहे, ही मजेची गोष्ट आहे. तुम्ही जरा वेगळ्या मजेत जा. तुम्ही फॅशनचे ट्रेंड्स पाहिलेत? ही खूप स्पष्ट गोष्ट आहे, पण आपण याला त्या संदर्भात ठेवत नाही, म्हणून मला बोलावं लागतंय. एक काळ होता जेव्हा तुमचे बेल बॉटम्स असायचे तर तुम्ही म्हणायचात वाव, मेक्स मी हॅपी. तुमचे हे असायचे, काय म्हणतात त्याला, हां, साईड बर्न्स असायचे किंवा हँडल बार मिशा असायच्या. तर तुम्ही काय बोलायचात? तुम्ही पाहत नाही आहात का की ज्या प्रत्येक गोष्टीला तुमची आवड नावड म्हणता ती समाजातून येते. हेअरस्टाईल पासून ते प्रत्येक गोष्टी समाजातून येत आहे. तर मग तुम्ही कशाला तुमचं प्लेजर म्हणत आहात? स्वतःचा शोध घेण्याचं क्षेत्र हे स्वतःचा आंतरिक आनंद शोधण्यासाठी आहे. आणि ते तुम्हाला तुमची प्रतिष्ठा परत मिळवून देतं. हे समाजाकडून तुमची प्रतिष्ठा परत मिळवण्याबद्दल आहे. जर माझं सुख देखील, जर माझं अगदी खाजगी प्लेजर देखील समाज ठरवत असेल तर त्या डिग्निटी, गरिमा कुठे आहे मग? आता भारतात ना मधुचंद्राची संकल्पना होती ना हनीमूनची. आज त्याच्याशिवाय मजा होणारच नाही. तर कोणी ठरवलं की हे सगळं असायला पाहिजे? कोणी ठरवलं? आदिवासी असतात, त्यांच्यासमोर तुम्ही लांब कार आणून उभी करा, त्यांना काही प्रेशर येणार नाही. पाहत नाही आहात का ही मॅनमेड कॉन्सेप्ट आहे? पाहत नाही आहात? काल मी IIM मध्ये होतो, इथेच बँगलोरमध्ये. मी विचारलं साहेब आजकाल तुमची सॅलरी काय? 30-35 लाखांचं पॅकेज तर होऊनच जातं. मी म्हटलं काय कसं असतं? ठीक आहे. मी म्हटलं माझ्या काळात 5-10 लाखांचं असायचं, तुमच्या काळात 30-35 लाखांचं झालंय. तुम्हाला कसं माहिती की हे 30-35 लाख तुम्हाला पाहिजेत? तुम्ही मला ते इक्वेशन सांगा ज्याच्या आउटपुटमध्ये तुम्हाला हा 30-35चा आकडा मिळालाय. मला ते इक्वेशन दाखवा. कोणतंही इक्वेशन नाहीये, फक्त एक सोशल हवा आहे. असं असतं, असं असायला पाहिजे. पण हेच होतं. तुम्हाला हे उघडपणे दिसत नाही का? ही जी ऑब्व्हियसनेस आहे, हा जो कॉमन सेन्स आहे, नाही पण हा तर कॉमन सेन्स आहे ना, इतकं तर असायलाच पाहिजे. नाही, कॉमन सेन्स नाहीच आहे. मी मूर्ख आहे, मला समजावून सांगा. तुम्हाला कसं माहिती की तुम्हाला 30-35 लाखांच्या पॅकेजशिवाय सुख नाही मिळणार? तुम्हाला कसं माहिती? आणि जर रँडम आकडा आहे तर मी म्हणतो 55 लाख का नाही? मी तुम्हाला खाली खेचत नाहीये. मी म्हणत नाहीये 15, मी म्हणतोय 65. बाळा, तू 65 पेक्षा खाली सुख मानूच नकोस. तू दुःखी राहा. तर कोणत्याही गोष्टीला आपली पसंत नापसंत बोलण्यापूर्वी
खूप जपून राहा, कारण ज्याला आपण आपली आवड नावड घोषित करतो, आता आपण त्यात आपला वेळ, ऊर्जा, पैसे सगळं इन्व्हेस्ट करतो ना. कोणत्याही गोष्टीला बोलून दिलं, आय लाईक इट, आता मी स्वतःला त्यात इन्व्हेस्ट करीन प्रत्येक शक्य मार्गाने. त्यापूर्वी हे तर बघून घ्या की ती तुमची आवड आहे की नाहीये. असं तर नाहीये ना की ती इम्पोर्टेड आवड आहे. इम्पोर्टेड मध्ये पण असं वाटतं की इम्पोर्ट केलं. इम्पोर्टेड पण नाही, इम्प्लांटेड आवड तर नाहीये ना. दुसऱ्या कोणीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी घुसवलं आणि तुम्ही त्याच्या मागे आपलं आयुष्य, पैसा, अडका, वेळ, ऊर्जा सगळं लावत आहात. वेडेपणा आहे हा. मग मरून जाऊ, संपलं. तुम्हाला आनंद होईल की याच उद्देशानं जे आमचं स्वतःचं ॲप आहे, ज्यामध्ये आमचे गीता आणि बाकी सगळे कार्यक्रम चालतात, इथे बुद्ध आहेत, गीता आहेत, उपनिषद आहेत, अष्टावक्र आहेत. हे मला मिळालं, माझं आयुष्य बदललं. हे तुम्हाला मिळतील, तुमचंही आयुष्य बदलेल. खरं विचाराल तर म्हणजे लाखो नाही तर किमान हजारो आयुष्य तरी आहे जी पूर्णपणे बदललेली आहेत. 2 लाखांपेक्षा जास्त गीता विद्यार्थ्यांसोबत सहभागी व्हा आचार्य प्रशांत ॲपवर. पहिला महिना पूर्णपणे फ्री. गीता मिशनचा संपूर्ण ॲक्सेस. ॲपवर तुम्हाला मिळतील नियमित लाईव्ह सत्र, प्रत्येक दिवशी आचार्य प्रशांत यांचे विशेष संवाद, गीता कम्युनिटीचा ॲक्सेस, गीता परीक्षा, निवडक बातम्या, ऑडिओ बुक्स, कोट्स आणि बरेच काही. गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवर आचार्य प्रशांत सर्च करा आणि आत्ताच डाउनलोड करा.